कोल्हापूर महापालिकेच्या सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झालाय। रस्ते हस्तांतरणाच्या ठरावावरून दोन्ही गटाचे नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेले। त्यामुळे भर सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला। या गोंधळामुळे सभा अर्धा तास तहकूब करावी लागली। त्यातच महापौर सभेतून उठून गेल्या, तर दुसरीकडे रस्ते हस्तांतरणाचा ठराव मंजूर झाल्यास कोल्हापूरच्या महापौर फरास यांना काळं फासू असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिला। ज्या पद्धतीनं या कोल्हापूर शहराला सगळ्यांना जो आर्थिक लाभाचा जो वास या लागलाय, हा वास लिकर लॉबीमुळे संपूर्ण शहरामध्ये या लागलेला आहे। याच्यामध्ये नगरसेवक बदनाम होणार आहे। माझं हे एकच म्हणणं आहे महापौरांना की हा प्रस्ताव तुम्ही ऑफिसकडे पाठवा, ऑफिसचं याच्यावरती म्हणणं येऊ दे। ज्याला विरोध करायचा तो विरोध करेल, ज्याला मान्य करायचा तो मान्य करेल। कोल्हापूर शहरामध्ये 1.5 कोटीची या दारूबंदी लिकर्स लॉबीकडनं सुपारी फुटायला लागली आहे। याच्यामध्ये कुणाला ज्यांची नार्को करायची आहे, ज्यांच्याबद्दल चौकशी करायची आहे, त्यांनी या ठिकाणी चौकशी करावं। दूध का दूध, पाणी का पाणी डिक्लेअर करावं। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या संपर्कात आहेत। प्रताप, 2 गटांमध्ये नगरसेवकांच्याही हाणामारी झाली, हमरीतुमरीवरती हा सगळा प्रकार घडला। महापौर मात्र यावेळेला तिथून निघून गेल्या। कशामुळे नेमका हा सगळा प्रकार घडला, हा राडा नेमका कशामुळे झाला, यापुढे आता या दोन्ही गटाचं नेमकं काय म्हणणं आहे? न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यमार्गावरील जे काही दारूची दुकानं आहेत, बेर बार आहेत, लिकर आहेत, ते सगळे बंद झालेले आहेत। त्याचा कोल्हापूर शहरातला जो आकडा आहे तो 200च्या पुढं आहे आणि त्यामुळंच हे राज्यमार्ग जे आहेत ते कोल्हापूर महानगरपालिकेकडे हस्तांतर करून घेण्यासंदर्भात आज जनरल बॉडीमध्ये हा विषय होता। विषयाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी हे रस्ते कोल्हापूर महानगरपालिकेकडे हस्तांतरण करून दिलं जाऊ नये अशा प्रकारची मागणी केली, पण सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी मात्र हा विषय मंजूर करण्याचा प्रयत्न केला आणि तिथंच खऱ्या अर्थानं या दोन्ही नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली, वादावादी झाली। लिकर लॉबी जी कोल्हापुरातली आहे त्यांनी सत्ताधाऱ्यांना हाताची धरून हा ठराव पारित करून घेण्याचा प्रयत्न केला, अशा प्रकारचा आरोप गेल्या 4-5 दिवसापासून कोल्हापुरात शहरात सुरू आहे आणि त्याला दुजोरा देत त्याच्याच तोच विषय पुढे नेत विरोधकांनी हा विषय आज हाणून पाडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हातापाई झाली, शिवीगाळ झाली, एकमेकाला धक्काबुक्की झाली आणि त्याचबरोबर महापौरांनी ही सगळी घटना पाहिल्यानंतर सभागृहातनं बाहेर गेल्या आणि त्या सभागृह आहे ते 1 तासासाठी तहकूब करण्यात आलेलं आहे। पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 200 लिकरच्या जे दुकानं आहेत ती बंद झालेली आहेत आणि कोल्हापूरच्या दृष्टीनं हा चांगला विषय आहे, कारण दारूबंदी हा विषय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। असं असताना सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी दारूबंदीच्या विरोधात का आहे, अशा प्रकारचा सवाल विरोधकांचा आहे। त्यामुळंच एकूणच कोल्हापूर महानगरपालिकेत आपला हा सगळा गोंधळ पाहायला मिळाला। आता सभा सुरू झाल्यानंतर नेमकं काय होतं आहे हे पाहणं आता औचित्याचं असणार आहे, महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद प्रताप या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।